आला आणि राजीनाम्याची बातमी कळाली आणि त्यानंतर जो आनंद होता तो अभिजित दिपके यांच्या चेहऱ्यावर आपण पाहिलेला होता। त्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया देखील आपण ऐकली आहे। तर दुसरीकडे मोठ्या घडामोडी घडताय, बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे। एकीकडे आपण पाहताय विद्यार्थ्यांचा जल्लोष, सीजेपीच्या कार्यकर्त्यांचा, समर्थकांचा हा जल्लोष, जंतर मंतरवरची दृश्य, 36 दिवसाच्या आंदोलनाला एक मोठं यश मिळाल्याची प्रतिक्रिया जी आहे ती दिली जाते। मात्र त्यासोबतच दुसरीकडे ज्यावेळेला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय राजकारणामध्ये देखील हालचाली ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत। मोदींची आणि अमित शहांची बैठक ही संपलेली आहे। आता जेपी नड्डा, जितेंद्र सिंह यांच्या सोबत त्यांची बैठक होणार आणि काही वेळातच सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत देखील जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची बैठक होणार। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। We have flourished it. क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। शिक्षण मंत्री म्हणून फडणवीसांची वर्णी लागू शकते असं म्हटलेलं आहे राऊतांनी। महत्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय, ज्यावेळेला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने अमित शहा यांचा फडणवीसांना फोन आला, फडणवीस दिल्लीकडे रवाना झालेले आहेत, त्याच्यानंतर आता ही राऊतांची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची की शिक्षण मंत्री म्हणून फडणवीसांची वर्णी लागू शकते असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस जाणार अशी चर्चा रंगलेली होती आणि त्यानंतर आज जी तातडीची बैठक प्रधानांच्या राजीनाम्यानंतर बोलावण्यात आलेली आहे त्यामध्ये फडणवीसांना देखील बोलावण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच लक्ष दिल्लीमधल्या घडामोडींकडे आहे। त्यांना दिल्लीला यासाठी बोलवलं असेल, अरे तुम्ही उपोषणाला बसा, सरकारला काहीतरी काम पाहिजे ना। बघा त्यांचे बॉसेस, पॉलिटिकल बॉसेस दिल्लीमध्ये, मुंबईत आहेत का, महाराष्ट्रात आहेत का, त्यामुळे एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, प्रफुल्लभाई पटेल, तटकरे, मिंधे यांना दिल्लीत जावंच लागेल ना। त्यांचा निजाम दिल्लीमध्ये बसलेला आहे, त्याच्यामुळे रजाकारांना दिल्लीत जावंच लागेल आदेश घेण्यासाठी। त्यात नवीन काय आहे? मला असं वाटत नाही की फार मोठं काय क्रांतिकारक दिल्लीत जाऊन घडणार। आता पार्लमेंट सुरू आहे, त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा होताना दिसत नाहीये। कदाचित मला असंही वाटतंय की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते, कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात। मला ही शक्यता जास्त वाटते, कारण केंद्रामध्ये जाण्यासंदर्भात सातत्याने चर्चा होत्या आणि आता योगायोगानं किंवा दुर्दैवानं फडणवीसांच्या HRD मिनिस्ट्री रिकामी झाली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांना तिथे संधी मिळू शकते। तर महत्वाचे अपडेट, शिंदे अजूनही ठाण्यात आहेत आणि संध्याकाळी ते दिल्लीकडे रवाना होणार आहेत अशी माहिती मिळते। फडणवीस आणि शिंदे शहांची भेट घेणार आहेत। फडणवीस दिल्लीकडे रवाना झालेले आहेत, शिंदे अजूनही ठाण्यात आहेत आणि संध्याकाळी ते दिल्लीकडे रवाना होतील। मात्र या संदर्भात काही वेळापूर्वी आलेली संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे, जी की अतिशय महत्त्वाची आहे। शिक्षण मंत्री म्हणून फडणवीसांची वर्णी लागू शकते असं राऊतांनी म्हटलेलं आहे। त्यांचे पॉलिटिकल हेड दिल्लीमध्ये आहे आणि त्यामुळे ते दिल्लीमध्ये गेले असं देखील त्यांनी या दरम्यान म्हटले। मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील आज दिल्लीला जाणार आहेतच, मात्र ते आज सायंकाळी दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळते आहे। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू होत्या। फडणवीस हे दिल्लीमध्ये जातील अशा चर्चा देखील सातत्याने सुरू होत्या। मात्र फडणवीसांनी या वृत्ताचं खंडन केलेलं होतं। मात्र आज ज्यावेळेला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे तर त्याच्यानंतर आता राजकीय घडामोडींना देखील वेग आलेला आहे। थोड्याच वेळामध्ये नड्डा, शहा आणि जितेंद्र सिंह यांची बैठक होणार आहे। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची बैठक ही काही वेळापूर्वी संपलेली आहे आणि आता जेपी नड्डा, अमित शहा आणि जितेंद्र सिंह यांची बैठक होणार आहे। तर काल खरं तर या संदर्भात अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया देखील अतिशय महत्त्वाची समोर आलेली होती। केंद्रात फडणवीस जाणार असा प्रश्न विचारल्यावरती मला महाराष्ट्रातच राहायचंय असं अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं होतं। मात्र आज या घडामोडी अतिशय वेगवान घडत आहे
मात्र बैठकांचा सिलसिला दिल्लीमध्ये सुरू झाला आणि ही 3 दृश्य बघा अतिशय महत्वाची. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर प्रधानांनी राजीनामा दिला. फडणवीस दिल्लीला रवाना झाले. शिंदे देखील आज दिल्लीला जाणार. तर सीजेपी आणि सरकारची बैठक ही आता सुरू झाली आहे. महत्वाच्या घडामोडी आताच्या घडीच्या 3 महत्वाची दृश्य जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय. काल अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया जर आपण पाहिली तर ती थोडीशी मिश्किल होती आणि त्यांनी हसत हसत जे आहे ते उत्तर देणं काहीसं टाळलेलं होतं. आणि उत्तर देणं टाळत असताना फडणवीस यांना मी कुठेही जाऊ देणार नाही, मला महाराष्ट्रामध्येच राहायचंय असं अमृता फडणवीसांनी म्हटलेलं असलं तरी जो निर्णय होतो तो दिल्लीमध्ये होतो. भाजप आणि RSS कडून निर्णय जे आहे ते घेतले जातात असं म्हटलं जातं. आता ज्या वेळेला विद्यार्थ्यांकडून ज्या पद्धतीनं एक प्रकारे दबाव वाढला आणि त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा धर्मेंद्र प्रधानांना द्यावा लागलेला आहे. पंतप्रधानांकडे त्यांनी तो सुपूर्द केला आणि त्याच्यानंतर तातडीची बैठक मोदींची आणि शहांची झाली आणि त्याच्यानंतर आता बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या बातमीनंतर लगेचच एक बातमी येते की फडणवीस दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. आज ते पंढरपूरमध्ये होते, मात्र ते फडणवीस आता दिल्लीकडे रवाना झालेले आहेत आणि संध्याकाळी शिंदे हे दिल्लीकडे रवाना होतील. आणि गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या सातत्यानं दिल्लीमध्ये अमित शहांच्या बैठका आपण सातत्यानं पाहत होतात. काही वेगवेगळ्या अनुषंगानं काही वेगवेगळ्या घडामोडींच्या दृष्टिकोनातून आपण त्यांची भेट घेत